ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम. राज ठाकरे त्यांच्या आईना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्री निवासस्थानी. 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरोधाच्या मेळाव्यानंतर 6वी कौटुंबिक भेट. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना अनन्यसाधारण महत्त्व. कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये. राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडे यंदा दिवाळी होणार नाही. प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांचा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय. दरम्यान दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येतात. गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस. भाजपनं पाळलेले हे सर्व लोक. पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका. आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस. अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा. जगतापांना वक्तव्य भोवलं तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत संग्राम जगतापांनी नोटीशीवर बोलणं टाळलं. पक्षाची विचारधारा सोडून बोलल्यानेच नोटीस. संग्राम जगताप यांना पक्षानं दिलेल्या नोटीशीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. तर संग्राम जगताप 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात. रोहित पवारांची टीका. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. महायुतीमध्ये दंगा नको असं धंगेकरांना सांगितलंय. गुन्हेगारांना क्षमा नाही, पाठीशी घालणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन. दरम्यान रवींद्र धंगेकरांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार. धंगेकर काय बोलणार याकडे लक्ष. आगामी निवडणुकांमध्ये जैन समाजही रिंगणामध्ये उतरणार. निलेशचंद्र मुनींचा इशारा. तर कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रिंगणामध्ये उतरणार असल्याचंही वक्तव्य. लवकरच अखिल भारतीय राजस्थानी सेना संघटना स्थापन करणार असल्याची माहिती. न्यायालयीन पद्धतीनं लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू. दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा. मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन. पुण्यामधल्या शाहूनगरमधील महिलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. शाहूनगरमध्ये आमचं योग्यरित्या पुनर्वसन करा. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत. शिंदेंकडे महिलांची विनंती. यानंतर एसआरए प्रमुखांशी शिंदेंनी संवाद साधत समस्या सोडवली. सरन्यायाधीश भूषण गवईंवर जातीय दृष्टीतून हल्ल्याचा प्रयत्न. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. तर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार कारवाई करा, आठवलेंची मागणी. पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती सेवा संघाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अभिनेते मनोज जोशींची हजेरी. ब्राह्मण जात नाही, संस्कार आहे, याचं रक्षण करणं प्रत्येक ब्राह्मणाचं कर्तव्य. मनोज जोशींची प्रतिक्रिया. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये 6 वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. दिलीप वळसे पाटलांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय करता अशी विचारणा केली. पिंजरे कमी आहेत, बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन विभागाची वळसे पाटलांना माहिती. बीडच्या धारूर शहरामध्ये 3 जणांकडून तरुणाला अमानुष मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. परिसरातील काही लोकांनी मध्यस्थी करत तरुणाला टोळक्याच्या तावडीतून वाचवलं. आमदार सुनील राऊतांचं नाव सांगून एकानं रोरो सेवा बेठीस धरली. वसई पासूबंदर भाईंदर चालणाऱ्या रोरो सेवेच्या ठिकाणी घडला प्रकार. सुनील राऊतांच्या नावानं एकाकडून व्हीआयपी ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुण्यामध्ये कृषी पीएचडीच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती प्रलंबित. सरकारनं आश्वासन देऊनही शिष्यवृत्ती न मिळाल्यानं विद्यार्थी नाराज. विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनानं आंदोलनाची परवानगीही नाकारली. हुंडा घेणारे नामर्द. मकरंद नासपुरेंचं परखड मत. स्त्री जर टिकली नाही तर समाज कसा टिकेल, मकरंद नासपुरेंची प्रतिक्रिया. शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट ही थांबली पाहिजे. अभिनेते मकरंद नासपुरे यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री शिंदेंना समाज स्नेह पुरस्कार प्रदान. मी मुख्यमंत्री होणार असं आनंद दिघेंनी सांगितलेलं होतं. एकनाथ शिंदेंनी किस्सा सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती. धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी दत्तात्रय भरणेंवर जबाबदारी सोपवण्यात आली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला. कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं. राजन विचारेंचा शिंदेंवर आरोप. विकासाकडे लक्ष न देता फक्त पोडापोडीकडे लक्ष दिलं. विचारेंची एकनाथ शिंदेंवर टीका. दहिसर विधानसभेमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का. शिवसेना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. विधानसभेला भाजपकडून मला पराभूत करण्याचा प्रयत्न. अमरीश रावला टमी उमेदवार म्हणून उभं केलं.
5 कोटी लावले गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धर्मराव आत्राम यांचा आरोप. गडचिरोलीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी जिल्हा परिषद स्वबळावर लढणार. आत्राम यांची प्रतिक्रिया. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेशी करत नाही. फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. ठाण्यामध्ये कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. खर्डी गावात ओव्हरहेड वायरवर कबूतर अडकलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांना ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का बसला. मुंबई सोलापूर विमानसेवेचा पहिला प्रवासी देवेंद्र फडणवीस असणार. 15 ऑक्टोबरला फडणवीसांच्या प्रवासानं मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ होणार. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही. अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला. तर काही लोकांना आता माझं नाव घेतल्याशिवाय समाजामध्ये स्थान नाही. आधी वडिलांच्या पुण्याईमुळे आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न. चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर. पालघरमधील प्रसिद्ध उद्योजकाच्या वाईन शॉपच्या मॅनेजरला गुजरात पोलिसांकडून अटक. नियमबाह्य पद्धतीनं गुजरात राज्यामध्ये दारू विक्री प्रकरणी पोलिसांकडून कारवाई. नागपुरात देह व्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई. 2 आरोपींना ताब्यात घेऊन 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. दीपक शुक्ला आणि 1 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. रायगडच्या पोयनाडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्याकडून रोजगार मेळावा आयोजित. रोजगार मेळाव्याला 700हून अधिक तरुण तरुणींनी उपस्थिती लावली. मुंबईतील 85 वर्षीय महिलेकडून सोलापूरच्या करमाळ्यामधील पूरग्रस्त भागामध्ये मदत. 1000 किराणा किटचं पूरग्रस्त कुटुंबांना वाटप. किशोरी झवेरी असं महिलेचं नाव. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी. प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनं काढण्यात येणार. अनुसूचित जमाती, महिला आणि खुल्या प्रवर्गाच्या 17 जागा. जोगेश्वरीमध्ये इमारतीची वीट कोसळून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सहभागी. घटनेला 4 दिवस उलटूनही बिल्डरला अटक केलं नसल्याचा आरोप. एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन. कामगार संघटना कृती समितीसह इतर 2 संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत 4000 कोटी देण्याची मागणी. मुंबई वन ॲपनं 1 लाख डाऊनलोडचा टप्पा पार केलाय. एकाच ॲपमध्ये मोनोरेल, मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेचं डिजिटल तिकीट काढण्याची सोय. भीम यूपीआयकडून ग्राहकांसाठी एक अनोखं फीचर. यूपीआय सर्कल फीचरमुळे यूपीआय खात्यामध्ये 1 रुपया नसताना सुद्धा डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार. कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करण्याची मुभा मिळू शकणार. ठाण्यामध्ये कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. ठाण्याच्या खर्डी गावात घडली घटना. कबुतराची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का बसला. परभणीमध्ये समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर प्रकार घडला. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा सुरू. यात्रेमध्ये 70 टन भंडाऱ्याची उधळण. परांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी लाखो लोक मंदिरामध्ये जमले होते. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामधील आरोपीच्या कार्यालयामध्ये सापडली छुपी खोली. आरोपी प्रकाश लोंढेंची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी.